मंडळी, कालचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या वादाची ठिणगी टाकणारा ठरला. रोहित पवार, अमोल मिटकरी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये धडकले होते. उद्देश त्यांचा एकच होता की अजितदादांचा जो विमान अपघात प्रकरणी DGCA आणि VSR या विमान कंपनीवर रितसर गुन्हा FIR दाखल करणे. सुरुवातीला पोलिसांनी नेहमीप्रमाणे चालढकल करण्याचा प्रयत्न केला. रोहित पवार यांच्या समोर शाब्दिक वाद निर्माण झाला, पण जेव्हा आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतला तेव्हा पोलिसांनी लॅपटॉप उघडला आणि रोहित पवार यांचे स्टेटमेंट टाईप करायला सुरुवात केली होती. मग सगळं काय सुरळीत चालू होतं, पण अचानक तिथं एका बड्या अधिकाऱ्याची एंट्री होते. मग हा अधिकारी येतो आणि सुरू असलेला जो FIR ची प्रक्रिया अचानक थांबवतो. मग रोहित पवार यांनी थेट सवाल केला की त्या पोलीस अधिकाऱ्याला नेमका कोणाचा फोन आला होता. मित्रांनो, विचार करा, जर राज्याच्या आमदारांना FIR दाखल करण्यासाठी एवढा संघर्ष करावा लागत असेल, तर पोलिसांची अशी मगरुरी सहन करावी लागत असेल, तर या राज्यात सर्वसामान्य माणसाला न्याय कसा मिळणार? हा एक मोठा प्रश्नच आहे. कोणाच्या तरी भक्कम पाठिंब्याशिवाय पोलीस अधिकारी अशी हिंमत करूच शकत नाही, असा थेट आरोप रोहित पवार यांनी केलेला आहे. मंडळी, आता वळूया या प्रकरणातील सर्वात गंभीर मुद्द्याकडे. रोहित पवार यांनी केवळ पोलिसांच्या वागणुकीवरच नाही, तर अपघाताच्या मूळ कारणावरच बोट ठेवलेला आहे. त्यांच्या मते त्यांच्याकडे या अपघात प्रकरणात घातपात झाल्याचे स्पष्ट आणि ठोस पुरावे आहेत. ही दुर्घटना केवळ एखाद्या तांत्रिक बिघाड नव्हता. वारंवार मागणी करून सुद्धा, पुरावे देऊन सुद्धा पोलीस गुन्हा का नोंदवू घेत नाहीत? या प्रश्नाचं उत्तर रोहित पवारांनीच दिलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार VSR या विमान कंपनीला क्लीन चिट देण्याचा आणि वाचवण्याचा घाट घातला जातोय. पोलीस प्रशासन स्पष्टपणे कुणाच्या तरी राजकीय दबावाखाली काम करीत आहे, असं त्यांचं म्हणणं येत आहे. उपमुख्यमंत्र्यासारख्या एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीवर बाबतीत जर तपासाची दिशा जाणीवपूर्वक भरकटली जात असेल, तर यामागे कोणती अदृश्य शक्ती काम करीत आहे हे जनतेला समजायलाच हवं. मुंबई पोलिसांनी कागदपत्री तक्रार स्वीकारली असं म्हटलं, पण प्रत्यक्षात मात्र कारवाई शून्य झालेली आहे. मंडळी, साहजिकच जे प्रकरण समोर येत आहेत आणि जे खुलासे होत आहेत ते खरंच भयानक आहेत. आणि हे सर्व पाहता याच वेळी आमदार जे मिटकरी त्यांच्यासोबत होते उपस्थित, त्यांनी काय मुद्दे केलेले आहेत, या प्रकरणाला त्यांना वेगळंच वळण देण्यात आलेलं आहे. त्यांनी थेट DGCA अर्थात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयावरच निशाणा साधलेला आहे. त्यांनी एक अत्यंत महत्वाचा दाखला दिला की झारखंडच्या छपरामध्ये जेव्हा विमान अपघात झाला होता, तेव्हा AIB अर्थात एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो या AIBने तत्काळ संबंधित कंपनीच्या कारवर छापे टाकले होते. मग VSR कंपनीच्या प्रकरणात ही तत्परता कुठे गायब झाली? मित्रांनो, येत काही अत्यंत धक्कादायक गोष्ट आहे ज्याचा खुलासा अद्याप झालेला नाही. नंबर 1 मध्ये अपघातानंतर प्रारंभिक अहवाल येण्यासाठी तब्बल 1 महिना लागला. यात दुसरा मुद्दा उपस्थित होतो किंवा प्रश्न उपस्थित होतो, अत्यंत महत्वाचा भाग मानला जाणारा ब्लॅक बॉक्स सापडायला 3 आठवडे का लागले? आणि या सर्वात मोठा प्रश्न म्हणजे सुमित कुमार कोण आहे, आणि सुमित कुमार या संदर्भात DGCA एक शब्दही का उच्चार करीत नाही? अमोल मिटकर यांनी स्पष्ट इशारा दिला की जर फक्त धातूर मातूर कारवाई करून वेळ काढण्याचा प्रयत्न झाला तर महाराष्ट्रातील जनतेचा रोष कोणीही थांबवू शकणार नाही. हा घातपात DGCAने जाणीवपूर्वक घडून आणला आहे का, असा संतापजनक सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे, विचारलेला आहे. मित्रांनो, एकीकडे न्याय मिळवण्यासाठी संघर्ष सुरू आहे, तर दुसरीकडे राजकारण थांबायचं काय नाव घेत नाही. रोहित पवार यांनी खंत व्यक्त केली आहे की या संवेदनशील विषयावर विखे पाटील, आशिष शेलार आणि साताऱ्याचे मंत्री त्यांनी जाणीवपूर्वक ट्रोलिंग करत आहेत. पण रोहित पवार इथे थांबणार नाहीत. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी FIR दाखल करून घेतला नाही, म्हणून त्यांनी आता नवा आणि आक्रमक प्लॅन आखलेला आहे. ते उद्या सकाळी बरोबर 10 वाजता थेट बारामती येथे दाखल होणार आहेत. आणि रोहित पवार यांनी एक अतिशय भावनिक विधान केलं. ते बिल्डिंग दादांनी बांधले आहे. जर उद्या बारामती पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही तर आम्ही थेट न्यायालयाचे दरवाजे ठोठावू, पण शांत बसणार नाहीत, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिलेला आहे. ती न्यायालयाची बिल्डिंग ही दादांनीच बांधलेली आहे. या रोहित पवार यांच्या वाक्यात एक मोठा आत्मविश्वास आणि जिद्द दिसून येते. मित्रांनो, हे प्रकरण आता फक्त एका अपघाताची चौकशी राहिलेली नाही, तर ही महाराष्ट्राच्या अस्मितेची आणि न्यायाची लढाई बनलेली आहे. एका बाजूला सत्तेचा दबाव, तर दुसऱ्या बाजूला सत्यासाठी चाललेला संघर्ष.
QSR कंपनीला वाचवणारे राजकीय नेते कोण आहेत? पोलिसांचे हात कोणी बांधून ठेवले आहेत? आणि सुमित कुमारचे रहस्य काय आहे? हे प्रश्न आज प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आहेत. मंडळी, अजितदादा यांच्या अपघातामागे खरंच काय मोठं राजकीय षड्यंत्र असावं का? रोहित पवारांना पोलिसांकडून अशी वागणूक मिळणे योग्य आहे का? तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण मंडळी, हे प्रकरण जेवढं दिसतंय तेवढं साधं आणि सोपं नाही. कारण की महाराष्ट्राचा DCM अर्थात डेप्युटी CM, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा जो अपघात झालेला आहे का, घातपात झालेला आहे, याची जर अजून चौकशी होत नाही किंवा पोलीस FIR दाखल करून घेत नसतील तर याच्या मागे काय खेळ चाललाय आणि या पोलीस अधिकाऱ्यांना कोणाचा दबाव आहे किंवा या पोलीस अधिकाऱ्यांना कोणाचं पाठबळ आहे? कारण की रोहित पवार हे काही छोटं नाव नाही. पवार कुटुंबामधलं आता ते नेतृत्व नवीन उदयास येत आहे आणि त्यांची लढाई एक अशी आहे की अजित पवार यांचा अपघात नसून घातपातच झालेला आहे. आणि त्यामध्येच आज रोहित पवार आणि अमोल मिटकरी हे पोलीस स्टेशनमध्ये जातात. मग नंतर रोहित पवार घटनाक्रम सांगतात किंवा काय पुरावे देण्याचा प्रयत्न करतात. मग समोरचा जो व्यक्ती आहे, अधिकारी असतो, तो लॅपटॉपवर त्यांचे जो काय म्हणत आहेत तो टाईप करीत असतो. परंतु आतमधूनच कुणीतरी त्यांचा मोठा अधिकारी येतो आणि ही जो FIR आहे तो थांबवायला होतो. FIR थांबवल्यानंतर अर्थातच एवढा नाजूक मुद्दा आणि एवढा गंभीर आणि एवढा संवेदनशील मुद्दा असल्यास महाराष्ट्राचे आवडीचे दादा, आवडीचा नेता आता आपल्यामध्ये नाही. संताप ते तर त्यांच्या परिवारामधले आहेत, त्यांच्यावर काय बितत असेल याचा आपण विचार करू शकता. मग आपण जर एखादी FIR किंवा काय सबूत देत असेल, पुरावे देत असतील, तसा FIR जर नोंदवून घेत नसतील, याच्या पुढे काय बोलायचं सांगा? त्या अधिकाऱ्याला कुणाचा फोन आला आणि या अधिकाऱ्याला कुणाचं पाठबळ मिळतंय, असे त्यांना अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. मित्रांनो, सर्व जनतेच्या मनामध्ये एकच प्रश्न उपस्थित आहे की अजितदादा हे काहीतरी चक्र फिरवणार होते आणि सर्व नेत्यांच्या फाईल ओपन करणार होते का? असे एक नाही तर अनेक प्रकारे हे जो महाराष्ट्राच्या जनतेमध्ये दबक्या आवाजामध्ये कुठेतरी प्रश्न किंवा हा संवाद दबक्या आवाजामध्ये चर्चा सुरू आहे. किंवा असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत की अजितदादा जे आहेत आणि 12 जानेवारीला शरद पवार यांचा गट आणि अजितदादा यांचा गट एकत्र येणार होते आणि सगळे येऊन बहुमत स्पष्ट होणार होतं. असे आता, कारण की महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री कोणत्याही उपमुख्यमंत्र्याला संपवायचं एवढं साधं आणि सोपं नाही. आणि जरी संपवायचं असलं तरी यामागे एवढं मोठं पाठबळ आहे याचा तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही. कारण की त्याच्यामध्ये राजकारण बदलण्याची धमक असते. तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये ज्याचा काळ किंवा ज्याचा आगला जो नेक्स्ट CM जो होणार असतो त्याचाच इथं महाराष्ट्रामध्ये कुठेतरी अपघात किंवा घातपात झालेला आहे, ते अजून स्पष्ट झालेलं नाही आणि यावेळी सुद्धा तशाच प्रकारे झालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सुद्धा गोंधळातच आहे की अजितदादा यांचा घात झालेला आहे की अपघात झालेला आहे. आणि यावर अजून काय ट्विस्ट येतात नक्कीच कमेंट करा, तुम्हाला काय वाटते ते. आणि अशीच माहिती आणि जे काय मुद्दे असतील ते आपण घेऊन येत असतो. त्यामुळे बघू आता हे प्रकरण कुठपर्यंत जातंय आणि सत्याचा आवाज आपण समोर ठेवणार आहोत.